या पाण्याखालील वस्तूचे उदाहरणार्थ पाणबुडी, उडलेले जहाज, अंतर्दिशा व वेग बदलण्यासाठी, अंतर्दिशा व वेग ठरवण्यासाठी ध्वनी तरंगाचा उपयोग करतात। याचा उपयोग समुद्राची खोली काढण्यासाठी होतो। या जहाजावर अथवा बोटीवर प्रक्षेपक व शोधक बसवलेले असतात। प्रक्षेपक श्राव्याची तरंग निर्माण करून त्याचे समुद्राच्या तळाशी असणाऱ्या वस्तूवर समुद्रतळावर आदळून परावर्तित होतो। ग्राहक हे तरंग ग्रहण करून त्यांचे रूपांतर विद्युत लहरीत करतो। त्यातून त्याचा सुयोग्य अर्थ काढला जातो।